विद्यार्थी मित्र हो, आज आपण भारतीय अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमी या पेपरमधील पहिल्या युनिटमधील जो भाग आहे तो आपण आज घेणार आहोत. टायटल असं आहे की बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्थेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत हा भाग आपण आज पाहणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की ॲग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी. आपल्याला माहीत आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. एकूण अर्थव्यवस्थेपैकी जवळपास 70% लोकसंख्या ही शेती आणि शेती आधारित उद्योगावर आधारित आहे. मात्र एकूण अर्थव्यवस्थेतील जर GDPतील हिस्सा जर बघितला आपण तर तो दिवसेंदिवस कमी होताना आपल्याला दिसतो की जो 1951ला जवळपास 50% GDPमधील शेती क्षेत्राचा हिस्सा होता तो आज 13% कमी झालेला आहे आणि सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर हे पहिलं वैशिष्ट्य असं आहे की शेती आधारित अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेचं ठळक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरं असं आहे की ओव्हर पॉप्युलेशन. भारतीय भारत हा देश जर जगामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्रफळाच्या बाबतीत आपण 7व्या क्रमांकावर आहोत, परंतु लोकसंख्येच्या बाबतीत आपण 2ऱ्या क्रमांकावर जगात आहोत. म्हणजे चायनानंतर आपला 2रा क्रमांक लोकसंख्येमध्ये लागतो. 2020चा अंदाज केला तर आपल्याला असं दिसून येते की साधारणतः 133 कोटीच्या दरम्यान लोकसंख्या भारताची आहे आणि ही ओव्हर पॉप्युलेटेड कंट्री म्हणून इंडियाकडे पाहिलं जातं. त्यामध्येही पुन्हा अवलंबित्व लोकसंख्येचं जे प्रमाण आहे, परावलंबी लोकसंख्येचं प्रमाण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला दिसून येतं आणि म्हणून अतिरिक्त लोकसंख्या ही भारतीय अर्थव्यवस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. विशेषतः अतिरिक्त लोकसंख्येमुळे दरडोई उत्पन्न जे आहे ते दरडोई उत्पन्न आपल्याला कमी होताना दिसून येतं. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की लो पर कॅपिटा इन्कम. आता दरडोई उत्पन्न म्हणजे काय, तर दरडोई उत्पन्न याचा अर्थ असा आहे की देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नाला लोकसंख्येने भागिले असता आपल्याला दरडोई उत्पन्न मिळते. असं दरडोई उत्पन्न हे भारताचं कमी आहे. इतर देशांची तुलना केली तर आपल्या असं लक्षात येतं की अमेरिकेचं दरडोई उत्पन्न जे आहे ते 65,112 US$ एवढं आहे. याचा परिणाम असा आहे की तिथली लोकसंख्या कमी आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न प्रचंड आहे, त्याच्यामुळे दरडोई उत्पन्न अमेरिकेचं जास्त आहे. भारताचा विचार केला तर 2020चं दरडोई उत्पन्न जे आहे ते 2,338 US$ एवढं आहे. म्हणजे आपण साधारणतः USA कितीतरी पट आपल्याकडे कमी दरडोई उत्पन्न आहे. याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अतिरिक्त लोकसंख्या आणि राष्ट्रीय उत्पन्न कमी यामुळे आपल्याला दरडोई उत्पन्न कमी होताना दिसून येतं. चायनाचंही साधारणतः 12,500 US$ एवढं दरडोई उत्पन्न आहे. चायनाची लोकसंख्या जास्त असूनही दरडोई उत्पन्न जास्त आहे कारण तिथं आपल्याला GDP मोठ्या प्रमाणात दिसून येतं. तिसरा मुद्दा असा आहे की विषमता, डिस्पॅरिटी. आर्थिक विषमता आहे, सामाजिक विषमता आहे. आपण जर आर्थिक विषमतेचा विचार केला तर श्रीमंत आणि गरीब यामधील जी दरी आहे ती प्रचंड प्रमाणात आपल्याला भारतामध्ये दिसून येते. एका बाजूला मुकेश अंबानीचा विचार केला तर मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गणले जातात. भारतामधील तर ते आहेतच. त्याचबरोबर फोर्ब्सने जे लिस्ट तयार केलेली आहे मार्चमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जगातील 9व्या क्रमांकाचे श्रीमंत मुकेश अंबानी आहेत. जे भारतात राहतात, जे दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसून येतं की गरिबातील गरीब लोक आहेत त्याला 2 वेळचं पुरेसं अन्न मिळत नाही, त्याचबरोबर निवारा मिळत नाही किंवा आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. अशी प्रचंड लोकसंख्या आपल्याला दिसून येते. साधारणतः 30% भारतीय लोकसंख्या ही दारिद्र्यामध्ये राहते. तेव्हा एका बाजूला जगातील सर्वोत्कृष्ट श्रीमंतामध्ये भारतातील लोक आहेत तर दुसऱ्या बाजूला जगातील 6 लोकांपैकी 1 व्यक्ती गरीब आपल्याला भारतामध्ये दिसून येते. म्हणजे जगाच्या साधारणतः 15-16% दारिद्र्य, जगाच्या 15-16% दारिद्र्य हे भारतामध्ये दिसून येतं. याचा अर्थ प्रचंड प्रमाणात आर्थिक विषमता आपल्याला दिसून येते आणि मग आर्थिक विषमता हेही भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. अनेक देशांमध्ये दारिद्र्य दिसून येतं आपल्याला, पण ते निरपेक्ष स्वरूपाचं दारिद्र्य असतं. भारतामध्ये मात्र सापेक्ष स्वरूपाचं दारिद्र्य आहे की जिथं लोकांना मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत आणि लोक दारिद्र्यामध्ये राहतात हे आपल्याला दिसून येतं.
त्यानंतर लॅक ऑफ कॅपिटल फॉर्मेशन, भांडवल निर्मितीचा अभाव. आपल्याकडे एकतर उत्पन्नाची साधनं पारंपरिक आहेत, 70% लोकसंख्या शेतीवर आधारित आहे, त्यामुळे उत्पन्न कमी मिळतं लोकांना. त्यामुळे जर उत्पन्न कमी असेल तर त्यातला जास्तीत जास्त भाग हा आपल्याला उपभोगाच्या खर्चासाठी जातो आणि म्हणून गुंतवणुकीसाठी कमी पैसा राहतो. बचत कमी होते आणि बचत कमी झाली तर गुंतवणूक कमी राहते, गुंतवणूक कमी राहिली तर भांडवल निर्मितीचा दर कमी राहतो आणि भांडवल निर्मितीचा दर जर कमी राहत असेल तर आर्थिक विकासाला आपल्याला अडथळा निर्माण होतो. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की एकूण लोकांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कमी असल्यामुळे लोक तो पैसा उपभोगावर खर्च करतात आणि बचतीकडे किंवा गुंतवणुकीकडे लक्ष दिलं जात नाही किंवा गुंतवणुकीसाठी पैसा उपलब्ध होत नाही. त्याचा भांडवल निर्मितीवर परिणाम होतो आणि एकूणच संपूर्ण अर्थव्यवस्थेत त्याचा आपल्याला अभाव दिसून येतो भांडवलाचा. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था जर आपण विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये साधारणतः 38% आपल्याला बचतीचा दर दिसतो की जो कॅपिटल फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे 100 रुपये जर एखाद्या कुटुंबाला उत्पन्न मिळालं तर त्यापैकी फक्त 38 रुपये उत्पन्न, म्हणजे 62 रुपये उत्पन्न हे कन्झम्पशनवर खर्च होतं आणि 38% उत्पन्न हे आपल्याला सेव्हिंग होतं. ॲव्हरेज सर्वांचं श्रीमंत आणि गरिबांचा विचार करून ॲव्हरेज आपल्याला सांगता येईल ते 38% उत्पन्न आपल्याला कॅपिटल फॉर्मेशनसाठी वापरलं जातं. याचा अर्थ आपल्याला आर्थिक विकासासाठी पुरेसं भांडवल उपलब्ध होत नाही आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही विदेशी उत्पादनावर किंवा विदेशी ज्या भांडवलाची आयात आपण करतो त्या आयातीवर अवलंबून असताना दिसून येतं. त्यानंतर बेकारी, अनएम्प्लॉयमेंट. बेकारी ही भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. अलीकडे तर बेकारीवर प्रचंड चर्चा आपल्याला समाजामध्ये होताना दिसून येते. प्रामुख्याने जर शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये आपल्याला छुपी बेकारी दिसते, त्याला आपण डिस्गायस अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. की वडील शेती करत असतात, मोठा भाऊ समजा 12वी झाला, तो पुढं नाही शिकला की परत तो शेतीत जातो. दुसरा भाऊ परत BA झाल्यानंतर किंवा BSc झाल्यानंतर कुठं जॉब नाही मिळाला तर परत शेतीत जातो. मात्र वडील शेती करत असताना जे उत्पादन होतं, मोठा भाऊ त्यात शेतीमध्ये गेल्यानंतर जे उत्पादन होतं आणि दुसरा भाऊ शेतीमध्ये गेल्यानंतर जे उत्पादन होतं, या उत्पादनामध्ये कोणताही फरक जर पडत नसेल तर त्याला आपण छुपी बेकारी अशी म्हणतो. की बेकारीच असते ती, पण आपण काम करतोय असं वाटतं, मात्र दुसरा कोणीतरी आपण काम केल्यामुळे बसत असतो आणि एकूण उत्पादनामध्ये कोणताही बदल होत नाही, त्याला आपण छुपी बेकारी असं म्हणतो. आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला छुपी बेकारी दिसून येते. हे भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या बाजूनं बेकारीचा जर विचार केला तर आपल्याला व्हाईट कॉलर जॉबचे लोक अनेक बेकार दिसतात की प्रचंड प्रमाणात आता एज्युकेशन जे वाढायला लागले पण त्या प्रमाणात जॉबची संख्या वाढत नाही, त्या प्रमाणात आपल्याला रोजगार लोकांना मिळत नाही आणि म्हणून अनेक लोक आपल्याला हे बेकार झालेले दिसून येतात. आणि बेकार झाले तर एक भारतीय अर्थव्यवस्था आपण जर वैशिष्ट्य पाहिली तर आपल्याला असं दिसून येतं की जे शिकलेले लोक आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत म्हणून ते नोकरी करू शकत नाही आणि दुसऱ्या बाजूला ते शिकलेत म्हणून शेतात काम करायला त्यांना जमत नाही. हे दुहेरी संकटात आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था दिसून येते आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर जॉब ऑपॉर्च्युनिटीज या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वाढल्या पाहिजेत आणि त्यासाठी उद्योगाची निर्मिती केली पाहिजे. नवीन उद्योग निर्माण झाले तर आपल्याला रोजगार वाढताना दिसून येतो, अदरवाईज रोजगार वाढू शकत नाही. नंतरचा वैशिष्ट्य असं आहे की लो लेवल ऑफ टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञानाचा जर विचार आपण केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अजूनही जुनाट तंत्रज्ञान वापरलेलं दिसून येतं. की जगामध्ये आपल्याकडे जेव्हा 2G होत होतं, जेव्हा 8G 7G चालू होतं, आपण एवढं पाठीमागं आहोत, अनेक टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पाठीमागं आहोत. इव्हन बऱ्याच ठिकाणी आपल्याला लोकसंख्या अधिक असल्यामुळे कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निक वापरायला अनेक वेळा समाजवादी जे विचारांचे लोक आहेत ते विचारांचे लोक आपल्याला विरोध करताना दिसून येतात आणि लेबर इंटेन्सिव्ह टेक्निक जे आहे ते लेबर इंटेन्सिव्ह टेक्निकच आपण वापरावं अशा स्वरूपाचं आग्रह धरला जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला लो क्वालिटी उत्पादनाची लो क्वालिटी आणि ज्याला रोजगार जे आहे तो रोजगार अपुरा होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून अनेक वेळा जे ऊस तोडणीच्या बाबतीत जर विचार केला तर ऊस तोडणीसाठी लागणारं जे यंत्रसामग्री आहे, मशिनरी आहे की ते एका तासात
10-5 एकर ऊस कटिंग करते, पण तेच श्रमिकाला तोडायचं असेल तर 15 दिवस, महिना, 2 महिने तो रोजगार चालतो. अशा वेळेस आपल्याला असं दिसून येतं की लोक या मशिनरीला विरोध करताना दिसून येतात. याही बाबी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे भांडवल निर्मिती कमी असल्यामुळे आपल्याला भांडवल प्रचंड प्रमाणात नाही. का बेसिक गोष्टी देशासाठी लागणाऱ्या ज्या आहेत त्याच आयात केल्या जातात आणि बाकीच्या गोष्टीला आपल्याला भांडवल पुरेसं नसल्यामुळे आपल्या तंत्रज्ञानात आपण पाठीमागं असताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इनॅडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर. पायाभूत सुविधेच्या बाबतीत वीज असेल, रस्ते असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या ज्या सुविधा आहेत या पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर जर उपलब्धता असेल तर त्या देशामध्ये विदेशातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते किंवा इतर राज्यातून मोठी गुंतवणूक निर्माण होताना दिसून येते. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आपल्याला अजूनही या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कुठेही दिसत नाही. अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील जर आपण रस्ते पाहिले तर पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था खूप बिकट होते आणि त्यामुळे शेतमाल बाजाराच्या ठिकाणी किंवा बाजाराच्या गावाला नेण्यामध्ये अडचण होतात. विजेची लोड शेडिंग अजूनही मोठ्या प्रमाणात काही भागामध्ये देशातील आहे. त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न आहे. दुष्काळ आला की पाण्याचा प्रश्न आपल्याला जाणवतो. तसेच या ज्या शिक्षण असेल, आरोग्य असेल, आरोग्याचा आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची आपण अवस्था पाहतो की आरोग्याची सुविधा या देशामध्ये कशा स्वरूपाच्या आहे. मोठ्या प्रमाणावर बेड्स किंवा हॉस्पिटल्स हे नाहीत. त्याचबरोबर ते सोयीचं नाही. या सगळ्या बाबी जर बघितल्या तर हे अपुरं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला, ज्या आर्थिक विकासाला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, ज्या पायाभूत सुविधा लागतात त्या पायाभूत सुविधा आपल्याला अपुऱ्या असलेल्या दिसून येतात. म्हणून हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर लार्ज डोमेस्टिक कन्झम्पशन. लार्ज डोमेस्टिक कन्झम्पशन म्हणजे आपली लोकसंख्या 130 कोटीच्या दरम्यान आहे. त्यामुळं आपल्या लोकसंख्येलाच मोठ्या प्रमाणात उत्पादन लागतं. त्यामुळे निर्यात उत्पादन कमी होतं आणि जर निर्यात उत्पादन कमी होत असेल तर निश्चित स्वरूपानं आपल्याला विदेशी जे गंगाजळी मिळणार आहे, विदेशी जे डॉलरच्या स्वरूपात किंवा विदेशी चलनाच्या स्वरूपात जी रक्कम मिळणार आहे ती अपुरी राहते. आणि त्याच्यामुळे आर्थिक विकासाची जी साधनं आहेत त्या आर्थिक विकासाची साधनं किंवा जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक आपल्याला करता येत नाही. म्हणून मोठ्या प्रमाणावर अंतर्गत उपभोग जो आहे लोकांचा, कारण लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे आपला उपभोग मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपण पाहिलं की आपल्याला जर 100 रुपये मिळाले तर त्यातले साधारणतः 62 रुपये कन्झम्पशनला ॲव्हरेज जातात देशाचा संपूर्ण विचार केला तर. आणि फक्त 38 रुपयाची बचत होते की जी आपण इन्व्हेस्टमेंटमधून, भांडवल म्हणून गुंतवणूक करतो. आणि म्हणून लार्ज डोमेस्टिक कन्झम्पशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात, इव्हन लोकसंख्या वाढते असल्यामुळे अनेक देशातून आपण वेगवेगळ्या वस्तूंची आयात करतो. त्या जर वस्तूंची आयात करत असेल तर त्यासाठी आपल्याला आपलं चलन विदेशासाठी द्यावं लागतं. आणि म्हणून एकूणच जे भांडवल आहे ते आपल्याला भांडवल कमी राहताना दिसून येतं. त्यानंतर पुअर क्वालिटी ह्युमन रिसोर्सेस. जे मानवी भांडवल आहे त्या मानवी भांडवलाचा दर्जा जो आहे तोही सुमार स्वरूपाचा आहे. कौशल्यपूर्ण मानवी भांडवल किंवा प्रशिक्षित कर्मचारी हे आपल्याला कमी प्रमाणात दिसतात. अनेक वेळा जे ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टम आहे त्या एज्युकेशन सिस्टममधून आपल्याला असं दिसून येतं की कौशल्यपूर्ण स्किल बेस्ड ह्युमन रिसोर्सेस जे आहेत ते की स्किल बेस्ड ह्युमन रिसोर्सेस निर्माण होत नाही. अनेक वेळा त्या श्रमिकाला नंतर जे इंडस्ट्री आहे ते नंतर ट्रेनिंग देताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे पहिले 6 महिने ते इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर त्याला बेसिक ट्रेनिंग द्यावं लागतं त्या उद्योगाचं. म्हणजे एज्युकेशन सिस्टममध्ये आपल्याला कुठंही असं ट्रेनिंग किंवा कौशल्य निर्मितीचं जे प्राधान्य आहे ते आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून पुअर क्वालिटीचे ह्युमन रिसोर्सेस निर्माण होताना आपल्याला दिसून येतं. अनेक वेळा आपण जर पाहिलं की अशा काही बँका आहेत की त्या बँकेमध्ये हे इतिहास असेल, मराठी असेल किंवा आणखी काही इकॉनॉमिक्स, कॉमर्स सोडून विषयाचे मॅनेजर आपल्याला दिसून येतात. इव्हन रिझर्व्ह बँकेचं जरी उदाहरण घेतलं तर आपल्याला आता दिसून येतं की शक्तिकांत दास हे इतिहास विषयाचे IAS ऑफिसर आहेत की ज्या ठिकाणी चांगल्या दर्जाचा अर्थशास्त्रज्ञ किंवा चांगल्या दर्जाचा अर्थव्यवस्थेचं ज्ञान असणारा व्यक्ती जर आपल्याला मिळाला त्यावेळेला तर अधिक मोठ्या प्रमाणावरती उपलब्धता निर्माण होते किंवा त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला विकास साधता येतो.
देन ऑर्गनायझेशन्स, देशामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या संस्था निर्माण व्हायला पाहिजेत तशा स्वरूपाच्या संस्थांचा विकास आपल्याला झालेला दिसून येत नाही. अनेक संस्था ह्या राजकीय आश्रयाने चालताना दिसून येतात. जसे सहकाराच्या ज्या संस्था आहेत त्यांचा विकास मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे, व्यापारासंबंधीच्या ज्या संस्था आहेत त्यांचा विकास मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे, किंवा शेती संबंधात संशोधन संस्था प्रचंड प्रमाणात व्हायला पाहिजेत, किंवा ज्या वाढत्या लोकसंख्येला ट्रेनिंग देण्यासंदर्भात, शिक्षणाबरोबर ट्रेनिंग देण्यासंदर्भातही मोठ्या संस्था विकसित व्हायला पाहिजेत. तर अशा पद्धतीच्या संस्था भारतामध्ये अपुऱ्या आहेत, हेही आपल्याला एक वैशिष्ट्य सांगता येईल. पण दुसरं वैशिष्ट्य असं आहे की मार्केटचा जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मार्केट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या अर्थाने उपलब्ध आहे की भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू ग्रोईंग होणारी अर्थव्यवस्था आपल्याला दिसून येते. आपलं उत्पन्न वाढायला लागले, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढायला, इव्हन जगामध्ये 5व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेसाठी आपण प्रयत्न करत आहोत. 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा प्रयत्न करत आहोत. अमेरिकेचा जर आपण विचार केला तर अमेरिकेची अर्थव्यवस्था ही 22 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. चायनाची अर्थव्यवस्था 15 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. आपण मात्र 5 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी प्रयत्न करत आहोत. म्हणजे साधारण 3.5 ट्रिलियन इकॉनॉमी आपली आहे. 5 ट्रिलियनसाठी आपण प्रयत्न करत आहोत. म्हणजे आपली लोकसंख्या जशी वाढते, राष्ट्रीय उत्पन्नही त्या प्रमाणात वाढते. परिणाम असा होतो की आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर मार्केट उपलब्ध आहे. म्हणजे लोक वस्तू खरेदी करायला जातात. लोकसंख्या प्रचंड आहे, मागणी प्रचंड आहे. जगाचा जर इतिहास विचार जर आपण केला, भारताची साधारण 133 कोटी लोकसंख्या, चायनाची 145 कोटीच्या दरम्यान लोकसंख्या, हा जर विचार केला तर 278 कोटी 280 कोटीच्या दरम्यान लोकसंख्या ह्या दोन देशाच्या आहे. जगातील एकूण 700 कोटी लोकसंख्यापैकी या दोन देशाची लोकसंख्या ही 280 कोटीच्या दरम्यान जर असेल तर जगातील सगळ्यात मोठं मार्केट जे आहे, सर्वात मोठं मार्केट हे इंडिया आणि चायना ही दिसून येतात. म्हणून अनेक देश जगातील येतात, या दोन देशांशी करार करताना दिसून येतात आणि मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आपल्याकडे एस्टॅब्लिश करतात. इथल्या लोकांना रोजगार देतात, इथल्या लोकांना वस्तूचा पुरवठा करतात. नैसर्गिक साधनसामग्री मात्र याच देशाची वापरतात आणि मिळणारा नफा जो आहे तो मिळणारा नफा त्यांच्या देशाला घेऊन जातात. अशी आपल्याला ही अवस्था मार्केटची दिसून येते. त्यानंतर फेडरल सिस्टम जे आहे, फेडरल सिस्टम भारतीय अर्थव्यवस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की फेडरल सिस्टम म्हणजे संघीय पद्धती, की ज्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हींचा आपल्याला प्रभाव या अर्थव्यवस्थेवर दिसतो. एखादं धोरण केंद्र सरकारनं आखलं तर राज्य सरकार त्याला पॉझिटिव्ह धोरण किंवा त्याला निगेटिव्ह धोरण निर्माण करण्याची शक्यता असते. म्हणजे ज्याला आपण स्टेट लिस्ट म्हणतो, सेंट्रल लिस्ट आणि कॉन्क्रीट लिस्ट, अशा 3 स्वरूपाच्या यादीमध्ये जे विषय आहेत त्या विषयावर 2 केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची वेगवेगळी मतं असू शकतात. अशी फेडरल सिस्टम आहे. मात्र जे रिसोर्सेसचा विचार केला तर केंद्राकडून आपल्याला काही रिसोर्सेस येतात, राज्यांना येतात आणि राज्याच्या स्वतःच्या काही रिसोर्सेस निर्माण झालेल्या असतात किंवा राज्य काही रिसोर्सेस आपल्याला केंद्राला देताना दिसून येतो. आणि म्हणून ही जी फेडरल सिस्टम आहे ती फेडरल सिस्टम आपल्याला एक पद्धतीने देशाच्या एकात्मतेसाठी अत्यंत महत्त्वाची दिसून येते. त्याचबरोबर लेबर इंटेन्सिव्ह टेक्निक जे आहे, ज्याला आपण श्रमप्रधान तंत्र म्हणतो, त्या श्रमप्रधान तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर आपल्याकडे केला जातो. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अलीकडील काळात टेक्नॉलॉजी वाढायला लागलेली जरी असली तर अनेक समाजवादी विचाराचे लोक किंवा समाजवादी विचाराचे जो पगडा आहे तो पगडा आपल्याला कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निक वापरायला विरोध करतो. आणि म्हणून आपल्याकडे उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर राहतो. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणावर खर्च राहतो. त्याचबरोबर उत्पादनाची जी क्वालिटी आहे ती उत्पादनाची क्वालिटी आपल्याला कमी राहताना दिसून येते. तर विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहे, बेसिक जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण पाहिली. आणि एका अर्थाने भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये आहे, मधील एक अर्थव्यवस्था आहे. ती जगाचं आता सध्या लक्ष भारतीय अर्थव्यवस्थेवर आपल्याला येताना दिसून येत आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक गोष्टी ह्या पोटेन्शियल आहेत की ज्या डेव्हलप करायला, ते डेव्हलप भविष्यकाळामध्ये होतील. तर आपण या ठिकाणी ही जी वैशिष्ट्य पाहिली ती वैशिष्ट्य तुम्हाला समजली असतील. इथं आपण थांबूया. धन्यवाद.